नाजरीन आदाब अर्ज़ है, एडेन उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल है। मैं हूं आपके साथ शेख जुबैर। खबरों के आगाज से पहले एक नजर डालते हैं आज की अहम सुर्खियों पर। रियासत व शहर में आजादी के अमृत महोत्सव के तहत इज्तिमाई तौर पर गाया गया राष्ट्रीय गीत। शहर के हड़को इलाके में आशिक ने किया महबूबा का बेरहमी से कत्ल। अब खबरें तफसील से। आज़ादी के अमृत महोत्सव के चलते मुल्क व रियासत में स्वराज्य महोत्सव के तहत आज मुख्तलिफ मकामात पर इज्तिमाई कौमी तराना गाया गया। राष्ट्रीय गान शुरू करेंगे, शुरू कर। नायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे, जय 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 हे। भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे। आज राज्य शासनाच्या निर्देशानुसार औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये सुद्धा आपले सर्व जे शासकीय कार्यालय आहे त्याच्यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांनी 11 वाजता जे एक सामूहिक राष्ट्रगान करायचा कार्यक्रम होता तो उपक्रम आपल्याकडे उत्साहामध्ये साजरा झालेला आहे। आणि तसंच आज स्वराज्य महोत्सवाची जी सांगता आहे जिच्यामध्ये आपण वेगवेगळे सांस्कृतिक आणि देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित केले होते पूर्ण आठवडाभर, त्याची सांगता आज आपण महानगरपालिकेच्या संत एकनाथ नाट्यमंदिरामध्ये एक राष्ट्रभक्तीपर जी आपली गीते आहेत त्यांच्या एका कार्यक्रमाने करतो आहोत। तर अशा पद्धतीने स्वराज्य अभियानाची देखील आपण पूर्ण उपक्रम साजरा करून त्याची यशस्वी सांगता करण्याचं महानगरपालिकेचं नियोजन आहे। काय सांगाल सर, आपण जे राष्ट्रगीत सर्वप्रथम आज सामूहिक राष्ट्रगायनाबद्दल औरंगाबाद जिल्ह्यातील सगळे बंधू भगिनी, माझे युवक मित्र मैत्रिणी यांना सगळ्यांना मी शुभेच्छा देतो। मित्र हो, आझादी का अमृत महोत्सव, भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाले। याच्याबद्दल अनेक उपक्रम भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्राचे नूतन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुरू केले। आणि या सगळ्या उपक्रमाला औरंगाबाद जिल्ह्यातल्या सगळ्या नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला। त्याच्यामध्ये आपण 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट प्रत्येकाने त्याच्या घरावर ध्वज लावला, दुकानावर ध्वज लावला, सगळ्या ठिकाणी ध्वज लागला आणि याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला। तसंच आज आपण सामूहिक राष्ट्रगायन केलेलं आहे। सकाळी ठीक 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाचे सगळे माझे बंधू भगिनी तसेच आजचे आलेले अभ्यागतसुद्धा, विजिटर्स, नागरिक, प्रसिद्धी माध्यमाचे प्रतिनिधी सगळे यामध्ये सहभागी झाले। या प्रसंगी मी आपल्याला एक सांगेल की कुठल्याही राष्ट्रासाठी एका धाग्यात बांधणाऱ्या 2 गोष्टी असू शकतात। एक असतो राष्ट्रध्वज आणि दुसरा असतं राष्ट्रगान। तर या दोन्ही गोष्टी करण्यामागं माननीय प्रधानमंत्री आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा हेतू असा होता की राष्ट्र कुठल्या तरी एका धाग्याने पुन्हा एकदा जोरात बांधण्याची गरज आहे। 75 वर्ष स्वातंत्र्य मिळवताना, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव करताना अनेक स्वातंत्र्य सैनिकाचं बलिदान आहे, शहीदांचं बलिदान आहे। मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी अनेक सैन्यातल्या जवानांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली। मग हे सगळं करताना पुन्हा एकदा त्या जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी, आपल्यामधली राष्ट्रभक्ती पुन्हा एकदा प्रज्वलित करण्यासाठी आपण हे सगळे उपक्रम केले। हर घर तिरंगा आहे, तसंच सामूहिक राष्ट्रगान आहे। याबद्दल मी सगळ्या नागरिकांना शुभेच्छा देतो। चला तर मग आपण पुन्हा नव्या जोमानं महाराष्ट्र अधिक समृद्ध करण्यासाठी, अधिक बलशाली करण्यासाठी, अधिक विकसित करण्यासाठी आपलं 100% आपली एनर्जी देऊया आणि पुन्हा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद।
यौम आज़ादी की सुबह शहर के हड़को इलाके में एक कत्ल का दिलखराश वाकया पेश आया। महबूबा के कातिल को पुलिस ने हिरासत में ले लिया। यौम आज़ादी की सुबह महबूबा का बेरहमी से कत्ल करके नाश के टुकड़े करने का हैरत अंगेज वाकया सामने आया। अंकिता महेश श्रीवास्तव मकतूल खातून का नाम है। मकतूल खातून जालना की रिहायशी है। इसका ससुराल श्योर में है। ताहम सौरभ लाखे कातिल का नाम है। सौरभ लाखे श्योर में मुकामी नामानिगार के तौर पर काम करता था। लाखे और अंकिता दोनों पड़ोस में रहते थे। उस वक्त से दोनों में मोहब्बत हो गई। सौरभ और अंकिता चंद यौम से हड़को इलाके में रिहाइश पजीर थे। खासतौर पर बुध की सुबह सौरभ ने पुलिस के सोशल मीडिया पर मैंने खून किया है ऐसा मैसेज डाला था। सौरभ और अंकिता औरंगाबाद के हड़को इलाके में रहते थे। आज सुबह घर से बदबू आने के बाद पड़ोसी ने इसकी इत्तला पुलिस को दी। इस सिलसिले में पुलिस ने घर मालिक को इसकी मालूमात देने के बाद मकान की तलाशी ली। वहां मकतूल की लाश के टुकड़े मिले। मी सकाळी जेव्हा मी कालपासून मला घरातून वास येत होता खालून दरवाजाच्या खालून त्या असं माशाही घनघनगत होत्या आणि मी सकाळी जेव्हा मोठं गेट उघडायला आले तेव्हा खूप मोठ्या माश्या तिथे दिसल्या दारावर मला आणि घरातून वास पण येत होता। त्याच्यानंतर मग मी म्हटलं असं का बरं वास येते मुलीला पण असं उलट्या आल्यासारखं झालं ती दरवाजा झाडायला आली तर खाली। त्याच्यानंतर मग मुलगी गेली ट्यूशनला बाहेर तर मग मला तो मुलगा मला असं गेट वाजला खाली जोराचा। गेट वाजल्याच्या नंतर मग मी येऊन बघितलं म्हटलं तो आली का काय मुलगी म्हटलं बघावा पण ती नव्हती। मग तिकडून मी गॅलरीतून आले तर तो मुलगा एकटा चालला होता तिकडे रोडाकडे। तर मुलाला म्हटलं जा त्याचा पिच्छा कर म्हटलं तो कुठं जातो काय जातो कारण नाही तर माशा ते गणगत मला वेगळंच काहीतरी दिसतंय म्हटलं। तर त्याच्यानंतर मी घरमालकाने दादांनाही फोन केला ते म्हणे ताई मी येतो तुम्ही त्याला थांबून ठेवा। मग तो गेला आणि एक 4 व्हीलर आणली त्याने तिकडून। त्याच्यामध्ये एक ड्रायव्हर होता ते दोघंच जण होते। मग त्याने 4 व्हीलर इथं झाडाखाली उभी केली आणि मग त्याने त्याला गाडी मागे मागे घ्यायला लावली गेटजवळ। तोपर्यंत मी तर झाडाखालीच उभे होते की सांगत होते। मग मी ह्या जे दादा आहे म्हटलं दुकानवाले त्यांना म्हटलं तुम्ही काय करा एक काम करा काहीतरी दिसते म्हटलं मला भानगड तुम्ही गाडीचा नंबर लिहून घ्या म्हटलं काका रजिस्टरमध्ये माझ्याकडे काही मोठा फोन नाही छोटा फोन आहे म्हटलं। ते म्हणे ठीक आहे। मग त्यांनी फोन नंबर ते गाडीचा नंबर ते लिहून घेतला। मग त्या मुलाला मी अडवलं म्हटलं दादा थांब म्हटलं थोडंसं काम आहे तुला बोलायचं म्हटलं मालकाला घर मालकाला आणि ठीक आहे नाही नाही म्हणे मी येतो म्हणे वापस येतोय म्हणे तेव्हा बोला म्हणे काय बोलायचं मी चाललो म्हणे आता। असं करून त्याने जोरात गाडी घेऊन गेला आणि त्यांनी फोनपे पण केलं लाईट बिलचं 640 रुपये। तर मी त्याला बार बार फोन करत होते त्याला बहुतेक संशय आला तर तो मला म्हटला की मला कचरा टाकायचा आहे घरात खूप कचरा साठला आणि खूप वास येतोय म्हणे। तर मला आणखीच जास्त संशय आला की नक्की काहीतरी आहे म्हटलं कारण कचऱ्यात वास असायची एवढा येत नाही ना एवढा येत नाही। तर मग तो बॉडी फ्रेशनर मारून जात होता जेंटचं जास्त डार्कवालं तो मारून जात होता। तर मला आजच जास्त संशय आला आणि मग त्याचा पिच्छा मुलांनी केला पण काही सापडला नाही। पण मग गाडीचा नंबर दिला पोलीस लोकांना तर मग आता पुढची काय कारवाई ते 2 तासापूर्वी पोलीस स्टेशनला अशी माहिती मिळाली की जे घटनास्थळ आहे त्या ठिकाणावरनं रूममधनं काहीतरी वास येतो आहे। त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी येऊन ती रूम उघडून बघितलं असता त्या ठिकाणी रूमचा पूर्ण वास येत आहे आणि इथं मिळालेल्या माहितीवरून आपण ग्रामीण भागामध्ये काही संशयित गेलेले आहे का किंवा मृतदेह आहे का या संदर्भानं व्हेरीफाय करायला सांगितलेलं होतं। तर अशा प्रकारचा एक मृतदेह मिळालेला आहे। तो कोणाचा सगळं व्हेरीफाय करणं अजून बाकी आहे। तपासामध्ये या गोष्टी निष्पन्न होतील त्यानंतर आपल्याला सर्व माहिती दिली। नेमकं मृतदेहासोबत कोण कोण होतं सर किती लोक होते काय आता काहीच मला सांगता येणार नाही कारण ते देवगाव रंगारी पोलीस स्टेशननी ते सीज केलेलं आहे। ती माहिती घेऊन नाही अजून माहितीच नाही काही तर शहर के कचरा, पानी, रास्तों, ड्रेनेज और तालीमी मसाइल पर कॉरपोरेशन को बेदार करने के लिए शहर विकास कमेटी की जानिब से कॉरपोरेशन के रूबरू एक ढोल बजाकर एहतजाज किया गया। भारताचा 75 अमृत महोत्सव देशभरामध्ये मोठ्या उत्साहानं आणि गाजावाजाने साजरा होत आहे। मात्र औरंगाबाद शहर हे ऐतिहासिक शहर आज एक कचऱ्याचं शहर, खड्ड्याचं शहर आणि पाणी नसलेलं शहर म्हणून आज ओळख निर्माण झालेली आहे। याला कारणीभूत औरंगाबाद महानगरपालिका या महानगरपालिकेतील अधिकारी आणि पदाधिकारी। आज औरंगाबाद शहरातल्या नागरिकांना अनेक जीवन यातना सहन करावं लागत आहेत। शहरभर कचरा पसरलेला आहे। या कचऱ्यामुळे
नागरी जीवन धोक्यात आलेलं आहे. खड्डेमय रस्ते, या खड्डेमय रस्त्यावरती अपघातून मानवांचे जीव जात आहे. मात्र हे गेंड्याची कातडी घातलेलं महानगरपालिका प्रशासन जागा होत नाही. आज आम्ही औरंगाबाद शहरातले विद्यार्थी आणि युवक एकत्र येऊन हा लढा उभारलेला आहे. जोपर्यंत शहरातला कचरा किमान 2 दिवस आड पाणी आणि खड्डेमय रस्ते गुळगुळीत होत नाही तोपर्यंत हा लढा आम्ही सातत्यानं चालू ठेवणार आहे. आज ही सुरुवात आहे ढोल ताशे वाजवून, पण यापुढे आक्रमक मोठा तीव्र लढा आम्ही या शहरामध्ये उभा करणार आहोत. या माध्यमातून मी शहरातल्या प्रतिष्ठित सामान्य सर्व नागरिकांना आवाहन करतोय की या लढ्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा. अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का. वक्फे के बाद जल्द हाजिर होंगे. सुवर्ण संधी 10वी 12वी आणि ग्रॅज्युएट पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. बेरोजगारीच्या काळात 100% जॉब गॅरंटी देणारे कोर्सेस करा. केंद्रीय शिक्षण मंडळ, भारत सरकार मान्यताप्राप्त DMLT, PGDMLT, OT टेक्निशियन, डिप्लोमा फिजिओथेरपी, ECG, एक्स-रे रेडिओलॉजी, CT स्कॅन, फार्मसी इन आयुर्वेदा अँड युनानी, डिप्लोमा ऑप्टोमेट्री, ITI इलेक्ट्रिशियन कोर्स. तसंच महाराष्ट्र शासनाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे BA मराठी आणि उर्दू माध्यम, MA मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू, तसंच मानवी हक्क, गांधी विचार दर्शन, समंत्रक प्रमाणपत्र, बालसंगोपन कोर्स, नोकरी व्यवसाय सांभाळून हे कोर्सेस करता येतात. प्राचार्य डॉक्टर हसन इनामदार, डॉक्टर दत्ताभाऊ पाथरीकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, मातोश्री डॉक्टर कंचन शांतीलालजी देसरडा महाविद्यालय औरंगाबाद. मोबाईल क्रमांक 9405 10 91 03 88 30 83 89 03. वक्फे के बाद आपका इस्तकबाल है. आज़ादी के अमृत महोत्सव के सिलसिले में खुलदाबाद में मुख्तलिफ स्कूलों में सकाफती व शजरकारी के प्रोग्राम मुनक्किद किए गए. 75वें आज़ादी के अमृत महोत्सव के सिलसिले में पूरे भारत में बड़े पैमाने पर आज़ादी के प्रोग्राम्स का सिलसिला जारी है. घर घर तिरंगा लहराया गया. मुख्तलिफ मकामात पर सकाफती प्रोग्राम्स का एहतमाम किया गया. खुलदाबाद में मशहूर नेमत उर्दू स्कूल और यशोदीप विद्या मंदिर, इन स्कूलों में सकाफती प्रोग्राम्स मुनक्किद हुए. इस मौके पर तलबा ने हुब्बुल वतनी के तराने गाए. तलबा ने तकरीरें की और मुजाहिदीन आज़ादी की जिंदगियों और कारनामों पर रोशनी डाली. मौज़िज़ीन के हाथों स्कूल के मैदान पर शजरकारी की गई. मासूम तलबा और तालिबात ने फैंसी ड्रेसिंग के जरिए भारत के मुजाहिदीन आज़ादी का रूप धारा, जिसे नाजरीन ने सराहा. खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले फिर एक नजर डालते आज की हम सुर्खियों पर. रियासत व शहर में आज़ादी के अमृत महोत्सव के तहत इज्तिमाई तौर पर गाया गया राष्ट्रीय गीत. शहर के हड़को इलाके में आशिक ने किया महबूबा का बेरहमी से कत्ल. तो ये थी आज की हम खबरें. कल फिर मुलाकात होगी ताज़ा तरीन खबरों के साथ. तब तक देखते रहे एडेन उर्दू न्यूज़. आदाब.